सजावट काय, खांब लावून पडदे सोडणं, फुलं लावणं ती सजावट नव्हे. आपण कलाकार म्हणून मी बांधील आहे वेगळं काहीतरी देण्याचा. पुण्यात म्हणजे 2 वर्षात उत्सव ग्लोबल होईलच, एवढं टॅलेंट पुण्यात आहे. माझ्यासाठी उत्सव म्हणजे दिल आहे. लापता लेडीजचं मी आर्ट डायरेक्शन केलं होतं आणि जी ऑस्करमध्ये भारताकडून सिलेक्ट झाली होती. आपण ठरवायचं की आपलं बघून लोकांनी केलं पाहिजे. पूर्वी देखावा होता, आता दिखावा झाला आहे. मंडळी नमस्कार. कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या नव्या कोऱ्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपला गणेशोत्सव हा केवळ भक्तीचाच उत्सव नाही, तर तो कला, सर्जनशीलता त्याचसोबत एकत्र येण्याचा एक सोहळा आहे. आपण सगळे गणेशोत्सवात एकत्र येतो तेव्हा आपल्याला एक घटक दिसतो, तो म्हणजे उत्तमोत्तम देखावे. गणेशोत्सवात देखावे सादर होतात, ऐतिहासिक पौराणिक विषय हाताळले जातात, पण केवळ तितकंच नाही तर सामाजिक प्रबोधनपर विषय सुद्धा हाताळले जातात. मंडळी, आज आपल्यासोबत एक असंच प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे जे पुण्यातील नामांकित गणेश मंडळांसाठी देखावे डिझाईन करतात. त्याचसोबत चित्रपटसृष्टीत बॉलिवूडमध्ये सुद्धा आर्ट डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूयात, श्री क्षितिज रणधीर सर यांचं. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. सर, गणेशोत्सवाचा माझा एक नेहमीचा प्रश्न असतो, तो म्हणजे गणेशोत्सवाची उत्सुकता कशी असते? उत्सुकता मुळात तयारी म्हणेन मी. यावर्षीचा गणपती विसर्जन झाला की 2 दिवसानंतर लगेच सुरू होते. कारण सुरुवात अशी होते की पुढच्या वर्षी काय करायचं, विषय काय घ्यायचा. विषय आपल्या आजूबाजूलाच असतात. मग असं काय आपण पुढच्या वर्षी छान करू शकतो, ह्याचे विचारचक्र सगळी सुरू होतात. आणि जसे जसे गणपती जवळ येतात, म्हणजे साधारण मार्च एप्रिल, मग त्या काळात मंडळं अप्रोच होणं सुरुवात होते. मग डिझाईन करणं, डिस्कशन्स करणं, मीटिंग करणं, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि मुळात माझ्या आवडीचा एक प्रकार आहे की जसं माझं काम सुरू होतं तसे ढोल ताशांची प्रॅक्टिस सुरू होते. सो मला नेहमी आवडतं की जाऊन मी आधी 2 दिवस ढोल ऐकतो, म्हणजे माझ्या अंगात ते संचारतं. अरे वा, की मग मी लढायला मोकळा, असं ऊर्जा येते. येस 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 तर ती ऊर्जा मिळते. आणि बाप्पा आहेच, बाप्पा करून घेतोच सगळं. सो साधारण एक 2-3 महिन्यापासून आधीपासून मग तयारीला सुरुवात होते. कमाल. येस, म्हणजे तुमचा उत्सव खऱ्या अर्थानं हो गणेशोत्सव संपल्या लगेच सुरू होतो असं म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही कला दिग्दर्शनात आहात, कला क्षेत्रात आहात. हो. तर ह्या क्षेत्रात तुम्ही कसे आलात आणि कधी ठरलं की तुम्ही ह्या क्षेत्रात यायचं? त्याला काही कुठली अशी गोष्ट होती की त्यांनी प्रेरणा मिळाली तुम्हाला? त्याचसोबत गणेशोत्सवाच्या डेकोरेशनकडे वळण्याचं कधी ठरवलं तुम्ही? माझे वडील स्वर्गीय जीवन रणधीर, म्हणजे यांनी गेली 40 दशकं पुण्यातले नामांकित मंडळं जसे बाबू गेनू आहे, मंडई आहे, जिल्व्या मारुती आहे, वीर हनुमान मंडळ आहे, अशी पुण्यातली बरीच मंडळांचे, शनिपार आहे, त्यांचे ते सजावट करायचे. तेव्हा आम्ही खूप लहान होतो आणि लहानपणापासून त्यांना बघतोच आहे या गोष्टी करण्यात. पण त्यांनी मला कधी फोर्स नाही केला की मी हे करतो आहे म्हणून तू कर वगैरे. पण लहानपणापासून बघतो आहे, आवड आहे. आणि लहानपणीचा आवडीचा खेळ म्हणजे पप्पा मोठमोठे रथ बनवायचे, आम्ही घरात खेळण्यांपासून छोटे रथ बनवायचो. मग आम्ही आमची मिरवणूक बनवून खेळायचो. मग छोटासा गणपती एक बनवायचा, मग आम्ही भाऊ मिळून तुझा एक गणपती, आम्ही म्हणजे घरात मंडळ आम्ही घरात खेळायचो मुळात. सो मग ते तेव्हापासून आवड निर्माण झाली. मग जसा जसा मोठा होत गेलो, मग मी कमर्शियल आर्ट केलं आणि मग सोबतच पप्पांना मदत करणं वगैरे सुरू केलं होतं. मग मागे काळ असा आला होता की म्हणजे आमचे पप्पा गेले त्याच्या एक 3 वर्षाआधी गणपती काळातच 3 ते 4 मंडळांची कामं होती. जागेवरचं गणेश सेवा मंडळ मला आठवतं आहे, रविवार पेठेतलं, त्यांची शताब्दी होती आणि त्यांचा मोठा सेट केला आणि पप्पा आमचे आजारी पडले आणि खूप अति सिरियस झाले होते की म्हणजे व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल अशी सिच्युएशन होती. आणि मग मिरवणुकींची 3 कामं होती.
आणि पप्पा दुसऱ्या दिवशी त्यांना ॲडमिट केलं होतं. 6वा-7वा दिवस उजाडला तरी काही रिस्पॉन्स नव्हता. आणि मग मंडळांची घरी धावाधाव, कारण मग त्यांनाही प्लॅनिंग करायचं आहे, मिरवणुकीचं करायचं काय. मग तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की नाव ही इज आउट ऑफ डेंजर. मग ICUतनं त्यांना शिफ्ट केलं. आणि मग काय करायचं. मग मी ठरवलं की चला मी करतो, कारण त्या मंडळांनी पण माझ्यावरती विश्वास दाखवला, कारण एवढ्या एलियन थारला अशक्य आहे नवीन आर्टिस्ट शोधणं. मग तो माझ्यासाठी पहिला इंडिपेंडंट असा एक काळ होता की पप्पांशिवाय, पप्पा होते पण ते दवाखान्यात होते, त्यांच्याशिवाय मी 3 दिवसात 3 मंडळांचे गाडे केले होते. आणि मग तेव्हा एक किक स्टार्ट मिळाली की येस आय कॅन डू दिस. आणि त्याच्यातही आमचं पप्पांचं तेव्हा असं होतं ते की ते दवाखान्यात बातम्यांमध्ये बघत होते, सकाळी पेपरमध्ये फोटो आला होता, काम चालू असतानाचे पूर्वी फोटोज यायचे, तर ते बघून त्यांना राहावलं नाही. ते की मम्मीच्या मागे लागले होते, मला ॲम्ब्युलन्स कर आणि मला घेऊन चल, मला उत्सवात यायचं आहे काही करून, पण ते शक्य नव्हतं. आणि पण ठीक आहे की ती माझ्यासाठी एक किक स्टार्ट होती की एक कॉन्फिडन्स मिळाला मला त्या गोष्टीवरून. आणि मग सुरू झालो मग त्याच्यानंतर मला पप्पांचा 3च वर्ष सहवास मिळाला, त्यानंतर ते गेले. पण बरंच काही शिकलो आहे मी त्यांच्याकडून. आणि माझी सुरुवात, माझे पहिले गुरु तेच. येस. पण मग म्हणजे एक खरं तर ही मनाचं खच्चीकरण करणारी गोष्ट असते. आपलं ज्यांच्याकडून आपण बाळकडू घेतलंय हो या सगळ्या कलेचं, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, ते सिरियस आहेत, आणि त्यात आपण कलेवर आपलं काम करायचं. हो, कारण तर मग हे त्यावेळी काय भावना होते, कारण कसं काय जमलं तुम्हाला ते करणं? कारण आम्ही लहानाचे मोठेही त्याच कलेवरती झालो आहे, ती कला बघत आलो आहे. म्हणजे पप्पा आमच्यासाठी नंतर पण कलेसाठी आधी जगलेत, मग तीच गोष्ट आपण कशी सोडायची, तो एक भाव होताच. आणि मुळात गणेशोत्सवाचं वातावरण सगळीकडे काय असतं, कार्यकर्त्यांच्या भावना काय असतात, त्यामुळे तेव्हाच की जेव्हा मला कळलं की ही इज आउट ऑफ डेंजर, मग तेव्हा मी मला आठवतं मी त्या वर्षी जिल्ब्यामर्तीसाठी भारतीय पोस्ट खात्याची आय थिंक 100 का 125 वर्ष पूर्ण झाली असं काहीतरी होतं, आणि त्या विषयावरती मी तो रथ केला होता. एक इंडियन फिल्म इंडस्ट्रीला 100 वर्ष त्याच वेळी पूर्ण आले होते, आय थिंक 2013 साली तो एक रथ केला होता, आणि हे एक शताब्दीचं. तर त्यामुळे वातावरण घरात होतं, पण मला माहिती होतं की मी ही गोष्ट केल्याने पप्पा अजून खुश होतील आणि लवकर बरे होतील. आणि तसं झालंही. जेव्हा ते कामाचे फोटो वगैरे त्यांनी पाहिलं आणि त्यांना मे बी प्राऊड फील झाला असेल. अरे वा. येस. आणि साक्षात गणपती बाप्पा त्याचा आशीर्वाद होता. करता करविता तोच आहे. तुम्ही आता चित्रपटसृष्टीतही काम करता. हो. तिथे प्रोडक्शन डिझाईन खऱ्या अर्थानं तिथे तो डिपार्टमेंट तुम्ही सांभाळत असता, आणि इकडे देखाव्यांचं जे काही आर्ट डिझाईन आहे हे तुम्ही सांभाळत असता. मग ह्या दोघांचं बॅलन्स कसा करता, आणि त्याला कुठेतरी बॅलन्स करण्यासाठी एक समान धागा आहे का? बॅलन्स करतोच मी, कारण जर साम्य बघितलं दोन्ही गोष्टींमध्ये तर फिल्म मेकिंग इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. आम्ही गोष्ट सांगतो, आणि ती गोष्ट सांगत असताना प्रेक्षकाची काय मानसिकता आहे याच्यानुसार स्टोरीज लिहिल्या जातात, त्या डिझाईन केल्या जातात, त्या एक्झिक्यूट केल्या जातात. आणि ह्याच्याशीच मिळती जुळती गोष्ट आपली गणेशोत्सवात आहे की इथेही जेव्हा आपण देखावा करतो तेव्हा माझ्यासाठी मोठा ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सला काय बघायला आवडेल आणि आपण कलाकार म्हणून नवीन काय देऊ शकतो. सो हे एक साम्य आहे. चॅलेंजेस आहेत, जसं फिल्ममध्ये पण बजेट गोष्ट असते, गोष्टी बजेटमध्ये बसवायच्या. इथे म्हणजे तिथे 100 रुपयाचं बजेट असेल तर इथे 10 रुपयाचं बजेट आहे, हा थोडा फरक आहे बस. पण त्याच्यातच क्रिएटिव्ह करणं आणि वाहवाही मिळवणं लोकांची, त्याच्यात जे समाधान आहे ते स्वर्गसुख आहे. पण मग हे जे काही देखावे बनवले जातात गणेशोत्सवाचे, ह्यात असं कोणकोणत्या गोष्टींचा विचार करता खास करून प्रामुख्यानं? म्हणजे मुळात म्हणजे मला हे वडिलांकडून आलेलं आहे की जेव्हा मी कुठलीही गोष्ट डिझाईन करतो, कारण मला वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य आहे की जेव्हा कुठलंही काम करशील तर त्याचं सादरीकरण जे आहे त्याला 50% वेटेज दे, आणि त्याची जी कॉन्सेप्ट आहे ती 50% त्याला वेटेज दे. तुझी जर कॉन्सेप्ट वेगळी असेल तर तुला अर्धे मार्के मिळालेत, उरले फक्त तुझं एक्झिक्युशन. त्यामुळे माझा मेन
काय म्हणूयात अटेन्शन असतं की माझी कॉन्सेप्ट काय यावर्षी. म्हणून मग मलाही मजा येते आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे विषय हाताळले जातात, अभ्यास होतो. म्हणजे आता मी असेच काही काही कामं केलेली आहेत. मी बाबा आमटे जेव्हा गेले होते तेव्हा त्यांच्यावरती एक आनंदवन कॉन्सेप्टवरती एक रथ बनवला होता. अरे वा. त्याच्यानंतर मी गेल्या 2 वर्षापूर्वी तृतीयपंथी समाजावरती, कारण त्यांचं जे जागतिक कार्य आहे ते हायलाईट करण्यासाठी तो एक संघर्ष रथ केला होता. त्याच वर्षी मी उत्सवात एक बाई बघितली, गणपतीचा रथ गेला आणि ती झाडतीये बिचारी. मग तेव्हा एक विचार आला होता की हिचं का नाही कौतुक होते, ही पण उत्सवाचा भाग आहे. मग गेल्या वर्षी एक रथ केला आरोग्य सेवा रथ, ज्याच्यात सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव केला होता. असंच शाहिरांवरती मी एक सेट केला होता. गेल्या वर्षी वृंदावन, एक क्रिएटिव्ह वर्ल्ड ऑफ कृष्णा म्हणून एक शनिवारसाठी तो एक केला होता. त्यामुळे मग ह्या विषयांमुळे काय होतं, अभ्यासाची थोडीशी आवड येते, रिसर्च होतो आणि मजा येते. कारण सजावट काय, खांब लावून पडदे सोडणं, फुलं लावणं ती सजावट नव्हे. आपण कलाकार म्हणून मी बांधील आहे वेगळं काहीतरी देण्याचा, आणि ते कुठल्या पैशातनं होत आहे, ते लोकवर्गणीतनं होत आहे. तर ही माझी जबाबदारी, मी लोकांना वेगळं काहीतरी दिलंच पाहिजे. अगदी. आणि येस, आपण ठरवायचं की आपलं बघून लोकांनी केलं पाहिजे, हा नेहमी थॉट असतो. खरं आहे. आता म्हणजे आता तुम्ही म्हणालात की निव्वळ एक साधी सजावट करूनही काही त्याला अर्थ नसतो, आपल्याला काही ना काहीतरी समाजालाही द्यायचं आहे. बरोबर. आपला उत्सवच खरा त्या अर्थानं सुरू झाला की बाबा एकत्र आणण्यासाठी आणि प्रबोधनपर. पूर्वीचा उत्सव जो की साध्या पद्धतीनं साजरा केला जायचा, त्यातले देखावे साधे असायचे, पर्यावरणपूरक गोष्टींचा विचार करूनही केले जायचे. आज बदल झाला इतक्या वर्षात. त्यात मग लाइटिंग आली, भव्यता आली, त्यात 3D वॉल्स आल्या, त्यात वॉक थ्रू थीम्स आलेल्या आहेत. हे सारे बदल होत गेलेले आहेत. तुम्ही एक कलाकार म्हणून ह्या सगळ्या जर्नीत तुम्ही गमावलं काय आणि मिळवलं काय? गमावलं मी हे की पूर्वी देखावा होता, आता दिखावा झाला आहे. कारण मंडळांच्या स्पर्धापूर्वी खूप छान होत्या, तुम्ही हे करताय तर आम्ही हे करतोय. आता मंडळं ईर्ष्येपोटी स्पर्धा करायला लागल्यात आणि ते थोडंसं चुकीचं आहे. आणि काही माध्यमं अशी आहेत की जी खूप चांगला सपोर्टही करतात. आता इवन LED स्क्रीन्स वगैरे मी माझ्या सेट्समध्ये पण वापरतो, कारण त्यांनी एक आपण अनुभव देऊ शकतो वेगळा. पण जेव्हा ह्या इतर गोष्टी येतात तेव्हा वाईट पण वाटतं आणि उत्सवाचं थोडंसं रूप पण बदलतं आहे. कारण मी हे नोटीस केलं की आता म्हणजे आमची जी जनरेशन होते तो हँडओव्हर झाला आहे, आता उत्सव पुढच्या जनरेशनच्या हातात गेला आहे. पण आता जनरेशन उरलीच नाही आहे, कार्यकर्ते उरलेच नाही आहेत. काही मंडळं आहेत ज्यांच्यात खरंच ऑथेंटिक कार्यकर्ता उरला आहे. आता मंडळांसाठी असं झालं आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिस झालेला आहे की हां बाबा तुम्ही पैसे घ्या, तू सजावट कर, तुम्ही गाडी आणा, तुम्ही हे करा, आणि ते एक इव्हेंट प्लॅनिंग केल्यासारखं एका व्यक्तीला सगळं द्यायचं आणि त्यांनीच बघायचं. कार्यकर्ते येतात, मिरवणुकीत शानमध्ये जातात. पूर्वीच्या काळी असं होतं की जेव्हा सजावटीची कामं चालू असायची, कार्यकर्ते यायचे की आम्हाला द्या, आम्ही काहीतरी रंगवतो. आम्हालाही छान वाटायचं की त्यानिमित्ताने त्यांचे हात रंगाने मागतायत आणि मजा येते त्यांना. ते खरं उत्सवाचं. गणपती काय, गणेशोत्सव टिळकांनी का सुरू केला, करण्यासाठी, म्हणजे लोकांनी एकत्र यावं. आणि ह्या माध्यमातून पूर्वी लोक येत होती, आजही येत आहेत, पण आज जरा वेगळ्या प्रकारे येत आहेत. ऑफकोर्स म्हणजे लोक बिझी झाली आहेत आजच्या काळात, खरंच कोणाला एवढा वेळ नाही आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याकडे उत्सव टिकला जातोय आणि होतोय हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी. कारण महाराष्ट्राचा गणेशोत्सव हे वैभव जगात कुठे नाही आहे. म्हणजे मी भारतात कुठेही जाईन, कुठलाही उत्सव अटेंड करेन, पण इथे जे 10 दिवसांचं वातावरण, समाधान जे मिळतं ना, ते जगात कुठे नाही मिळणार. येस, खरं आहे. उत्सव साजरा करतो आणि तो सार्वजनिक उत्सव असेल तर लोकसहभाग गरजेचा आहे. सगळ्यांनी हातभार लावला तर तो चांगल्या पद्धतीने उभा राहील आणि आपण जागतिक उत्सव करण्यासाठी धडपडत आहोत सगळेच. मग हे करत असताना लोकांना कोणता सल्ला आहे असा की बाबा, किंवा अपेक्षा लोकांकडून कशा आहेत किंवा तुम्ही सहभागी व्हा? आता तुमच्या बिझी शेड्यूल मधूनही तुम्ही सहभागी व्हा. म्हणजे कार्यकर्ता म्हणजे मी पण स्वतःला, मी कलाकार आहे पण मी कार्यकर्ता पण आहे.
त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी हे अपील नक्कीच करेन की तुम्ही महिना देऊ नका, पण तुम्ही 15 दिवस द्या. तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करा आणि तुम्ही मंडळाला वेळ द्या. तुम्ही भले शारीरिक कामं करू नका, पण तुमचा वेळ द्या. कारण ती जी एनर्जी जेव्हा एकत्र येते ना, तेव्हाच उत्सव मोठे होतात. कारण उत्सवाचा इव्हेंट झाला की मग ती मजा थोडीशी कमी होऊन जाते. अगदी अगदी. आणि तरच कला क्षेत्राकडं येणारी पिढी सकारात्मक दृष्टीने बघेल. येस. बरं, आता त्यालाच अनुसरून मी पुढचा प्रश्न घेतो. तर म्हणजे आत्ता ह्या कला क्षेत्राकडं पुढची पिढी फारशी वळताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे गणेशोत्सव, येणारी पिढी गणेशोत्सवाकडं आर्ट डिझाईन म्हणून आपण बघूयात किंवा देखावे उभे करण्यासाठी. आणि खरं तर त्यांना पुढेही वाव आहे त्यांच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात. तर त्यांनी येण्यासाठी त्यांना काय सांगाल, नवीन मुलांना, नवीन विद्यार्थी असतील? मी अशा म्हणजे मोस्टली जी कला महाविद्यालयात मुलं शिकतात वगैरे, तीच मुलं शक्यतो या क्षेत्रात येतात. अगदी. पण मला असं वाटतं की थोडीशी भीती असते त्यांना. आणि गणेशोत्सव ॲक्च्युली असं माध्यम आहे की इट्स अ ह्यूज कॅनव्हास, की तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. तुम्हाला हवे त्या रंगांची उधळण करू शकता. इथे तुम्हाला बोलणारं कोणी नाही आहे. गणपती बाप्पा स्वतः तुमचा डिरेक्टर आहे करून घेण्यासाठी. त्यामुळे इथं स्काय इज अ लिमिट. तर इथं आलात तर तुम्हाला आत्मविश्वास तर नक्कीच मिळेल. की एक म्हणजे मी माझं उदाहरण सांगतो की गणेशोत्सव जेव्हा मी करतो, मला आत्मविश्वास काय मिळाला की मी गणेशोत्सवाचं डेकोरेशन करताना मी मांडवाल्याशी बोलतो आहे, मी अध्यक्षाशी बोलतो आहे, मी कार्यकर्त्यांशी बोलतो आहे, मी माझ्या सुताराशी बोलतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांमधल्या लोकांना मी फेस करतो आहे. माझं कम्युनिकेशन वाढतं आहे. त्यामुळे ही माझी स्वतःची पण डेव्हलपमेंट आहे. ही मला कुठे कामाला आली की जेव्हा मी फिल्म लाईनमध्ये जातो तिथे मला डिरेक्टरला तोंड द्यायचं आहे, मला DOPला तोंड द्यायचं आहे, बजेटसाठी मला प्रोड्युसरला तोंड द्यायचं आहे. सो ह्या सगळ्याची प्रॅक्टिस हे आपलं काय म्हणत होम पिच आहे. त्यामुळे येऊन करायलाच पाहिजे. आणि जी मजा आहे, ॲक्च्युली जी मजा आहे ना गणेशोत्सवात काम करण्याची, म्हणजे माझं एक मी पर्सनल उदाहरण सांगेन की मी जेव्हा FTI पास झालो आणि मग मी मुंबईत शिफ्ट झालो, तर माझ्याकडे म्हणजे माझा पोर्टफोलिओ काय होता, माझी गणपतीची कामं होती आणि 1-2 छोट्या शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या. मग जेव्हा मी अप्रोच झालो होतो डिरेक्टर्सना वगैरे, तर मला थोडंसं असं हिणवल्यासारखं, अरे हे काय गणपतीची कामं करून कोण पिक्चर करणार आहे का, ह्याची कामं काय गणपतीची आहेत, असं म्हणजे एक तो ठपका होता. ते वाईट वाटलं होतं मला. म्हणलं हे बदलणं माझ्याच हातात आहे. हे मी कधी बदलेन, मी कामात काहीतरी नाविन्य देईन, वेगळं काहीतरी करेन, तेव्हाच हे पुसलं जाणार आहे. आणि आज जर आपण बघितलं पुण्यात, तर 15 ते 16पेक्षा जास्त कला दिग्दर्शक बाहेरचे येऊन पुण्यात सेट करत आहेत. आणि मी पुण्यातनं गणेशोत्सव भांडवल म्हणून गेलेला मुलगा होतो. सो मला आज आनंद आहे या गोष्टीचा की कुठेतरी या काय म्हणूयात ते टॅलेंट कामी येत आहे. वा, येस, अगदी अगदी. युनिव्हर्सिटीचं आहे गणेशोत्सव, म्हणजे शिकण्यासारखं बरंच आहे. खूप खूप. सर, हे ज्यावेळी देखावे आपण उभे करता त्यावेळी पारंपरिकता कुठेतरी आपल्याला सांभाळावी लागत असेल. हो. तर ती कशा पद्धतीने सांभाळता? म्हणजे जेव्हा मी सेटबद्दल बोलेन, म्हणजे की जेव्हा तुम्ही सेट डिझाईन करता, खूपदा असं होतं की गणेश मंडळांना उत्साह खूप असतो. तुम्ही सजावट मोठी करताय, पण तुमची सजावट एकीकडे आणि तुमचा गणपती एकीकडे आहे. उपयोग नाही. तुम्ही त्या बाप्पासाठी करताय ना, त्या बाप्पाशी रिलेटेडच ती आरास पाहिजे. त्याच्यात तुम्हाला त्या भावना आल्याच पाहिजेत. तुम्ही जो माहोल निर्माण करताय ते भक्तिमय असलंच पाहिजे. तीच खरी गंमत आहे ह्या उत्सवाची. कारण मग मांडवाचा पब व्हायला वेळ नाही लागत. आता तुम्ही हे सगळं काम करतात, दिव्य ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलून पुढे जात असता. इथे कुठेही फक्त आर्थिक फायदा बघितला जात नाही, तर एक श्रद्धा असते म्हणून तो श्रद्धेचा भाव मने ठेवून तुम्ही करत असता. हे करत असताना असा कधी अनुभव आलाय की काही मंडळांकडून फसवणूक झाल्यासारखं काही वागणूक झाली आहे, मिळाली आहे, किंवा कलाकारांच्या अशा काही व्यथा असतात का ज्या तुम्ही सांगू इच्छिता? मी व्यथा असं म्हणेन की जेव्हा गणेशोत्सव येणार आहे, कलाकाराला असं उचलून डोक्यावर बसवलं असतं. जसं काम संपत जातं तसं कलाकार कुठे कोपऱ्यात जातो कळत नाही. जेव्हा मंडळाची नावं मोठी मोठी होतात, मंडळं नावाजतात, ती का नावाजतात? कारण त्यांच्या सजावटीमुळे. फार कमी मंडळात जी क्रेडिट्स देतात आर्टिस्टला
की ह्या कलाकारामुळं आमचं मंडळ मोठं झालं आहे. म्हणजे शक्यतो नाहीच, कारण मंडळाचंच नाव मोठं, ऑब्व्हियसली कलाकार म्हणून मंडळ मोठं आहेच आहे, पण तुम्ही तितकी व्हॅल्यू तर द्या, कारण त्या व्यक्तीने जीव ओतला आहे, त्यांनी ते सगळं बनवलं आहे. तुम्ही त्याला तेवढं क्रेडिटही देऊ शकत नाही आहेत, तर ते चुकीचं आहे. तर तेव्हा मंडळांची ही म्हणजे जबाबदारी असली पाहिजे की ज्या तुम्ही कमिटमेंट्स करताय त्या फॉलो झाल्याच पाहिजेत. कारण ते झालं नाही तर पुढच्या वर्षी ती व्यक्ती तुमचं काही दुसऱ्या कुठल्याही मंडळाचं काम तेवढ्या काय म्हणतात आपुलकीने करूच शकत नाही आहे. कारण ती एक जी फसवणूक झालेली असते ती फार वाईट असते. खूप जण असे आहेत की फक्त म्हणजे मंडळ पैसे बुडवतात या कारणामुळे बॅकआउट झालेली आहेत या गणेशोत्सवातून. खूप सुंदर सुंदर आर्टिस्ट होते, पण मंडळांनी आणि आता प्रत्येकामध्ये ती कला किंवा क्षमता नसते की तितकं कमर्शियल होऊन तसं वागावं. आता आपल्याकडे जर म्हणायला गेलो तर पुण्यातही एवढे स्थानिक कलाकार भरपूर आहेत की ज्यांना स्कोप दिला तर पुण्यात म्हणजे 2 वर्षात उत्सव ग्लोबल होईलच, एवढं टॅलेंट पुण्यात आहे. पण स्टील इथल्या लोकांना डावलून बाहेरच्यांना बोलवलं जातं आणि त्यांना डबल पेमेंट्स दिले जातात. पण ह्याच काय म्हणूयात हाच विश्वास तो स्थानिक कलाकारावर नाही दाखवत मंडळ. ही खंत आहे माझी, खूप मोठी खंत आहे. खरं तर आपण जागतिक पातळीवर जातोय आपला उत्सव, त्यामुळे आपण आधी आपला जे काही बेस आहे किंवा आपली स्थानिक लोक आहेत त्यांना पुश केलं पाहिजे. बरोबर, त्यांना आपल्या उत्सवाचा खरा अर्थ जाणवून दिला पाहिजे, तर आपण वर जाऊ. बरोबर. आणि नक्कीच यात बदल होतील, हेही सकारात्मक बदल होतील अशी अपेक्षा. मला एक सांगावं वाटतं की गणेशोत्सव अशी गोष्ट आहे की तो इतक्या जणांना रोजगार देतोय ना गणपती बाप्पा, त्यामुळे गणेशोत्सवात कुणी नाराज दिसत नाही. भले तो दुर्वा विकणारा असो, हार विकणारा असो, किंवा आमच्यासाठी डेकोरेशनसाठी मटेरियल देणारा असो किंवा मांडव बांधणारा असो, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पातळीवरती तो समाधानी असतोच असतो. ती मजा पण आहे ह्या उत्सवाची. अगदी मी ह्या मुद्द्यावर येणारच होतो की तुम्ही ज्यावेळी देखावे उभे करता त्यावेळी तुम्हाला तुमच्या हाताखाली काम करणारे बरेच कलाकार असतात, तर अंदाज किती कलाकार असतात आणि त्यांचं सगळ्यांचं खरं तर कुटुंब त्यावर अवलंबून असतं. तर मग त्या गोष्टीकडे कसं बघता रोजगाराच्या दृष्टीनं? म्हणजे कलाकारांचा जर मी संख्या काढली तर जशी तुमची काय म्हणतात आपलं डेकोरेशन जेवढा मोठा सेट आहे त्या हिशोबाने तेवढे कलाकार अपॉइंट करणं, मग त्यांना म्हणजे आम्ही जवळपास 20-25 दिवस एकत्र काम करतो, एकत्र जेवणं, घरी जाणं, कामावरती येणं, कामं करून घेणं, मग एक ती परिवारच होऊन जातो. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मंडळांकडनं अशा गोष्टी होतात मग तेव्हा मन दुखावतं. आणि मग आमच्यासाठी ज्यांनी काम केलं आहे त्यांचाही आमच्यासाठी मग विश्वास कमी होतो. अगदी, कारण त्यांनी बुडवले म्हणल्यावर आम्हालाही त्यांना कमीच द्यावे लागणार. अगदी, हो, तो आहे प्रश्न. एक अपेक्षा असते प्रत्येकाला. आणि पर्सनली मला विचाराल तर मी जेवढं बजेट असतं त्याच्यापेक्षा जास्त काम देतो, कारण माझ्यासाठी उत्सव म्हणजे दिल आहे. त्यामुळे माझ्यासाठी असं असतं की काहीतरी छान करायचं आहे, वेगळं करायचं. कारण कमर्शियल गणितं नाही आहेत माझ्याकडे गणेशोत्सवात, पण ज्यांची आहेत कमर्शियल गणितं त्यांना तो न्याय मिळणं खरंच गरजेचं आहे. अगदी, येस, मिळेल तो न्याय. प्रत्येकजण सुधारेल. ज्यावेळी देखावे उभे करता त्यावेळी भाविक खरंच आकर्षित होतात त्या देखाव्यांकडे. गणरायाची मूर्ती, गणरायाचं रूप तर त्यांच्यासाठी म्हणजे अगदी श्रद्धा असते इथून. हो हो हो. पण देखावे बघण्यासाठी ते खऱ्या अर्थाने येत असतात. बरोबर. मग त्यातलं डिटेलिंग कसं असतं आणि काही वेळा असं होतं का की बाबा एक भावना जोडलेल्या असतात लोकांच्या त्या देखाव्याशी, बरोबर, मग ते सांभाळणं त्याची जबाबदारी कशी आहे आणि ते डिटेलिंग कसं केलं जातं? बरोबर. आता याचं एक मी उदाहरण देईन. मी गेल्या वर्षी जो तृतीयपंथी विषय घेतला होता आणि संघर्षरथ केला होता, तर मी तेव्हा त्याच्यात थोडा जेव्हा अभ्यास केला होता की तर गणपतीचं विनायकी रूप आहे, तर मी विचार केला होता की गणपतीला साडी नेसवून स्टेजवरती बसवेन वगैरे. तर या गोष्टीची मला भीती पण होती, कारण लोकांच्या ते नजरेत नाही आहे, लोक कुठल्या पद्धतीने घेतील. विनायकी स्वरूप आता रील्स आणि याच्यामुळे बरंच फेमस झाले, त्यामुळे लोकांना ते ॲडजस्ट झाले किंवा डायजेस्ट झाले. तसंच स्वामी समर्थांचं आदिमाया स्वरूप आहे, तर आपले देव आणि किन्नर हे सगळं एकत्र बघून लोक कशी रिॲक्ट होतील. पण ती भीती माझी निघाली, कारण जेव्हा ते सगळं सजावट झाली आणि ते स्वतः सगळे किन्नर आले होते, त्यांनी ते बघून कौतुक केलं आणि मला खूप आवडलं की समाधान चौकात त्यावर्षी पहिल्यांदा किन्नर मनसोक्त नाचले. कारण ह्या आधी मिरवणुकांमध्ये कधीही
तृतीयपंथी समुदाय नव्हता जो सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल. सो ती एक भीती होती की लोक हा विषय कसा घेतील तसं. तर ती थोडीशी धाकधूक असते आणि पहिल्या 2-3 दिवसात रिस्पॉन्स कळतो. त्यामुळे मग आणि थोडा अनुभव आहे त्यामुळे गोष्टी कळतातच. कारण थोडंसं फिल्म लाईनशी रिलेटेड असल्यामुळे एक सायकोलॉजीचा अभ्यास आधीपासूनच केलेला असतो की काय लोकांना आवडेल. लोकांना खूप ॲबस्ट्रॅक्ट देऊन पण उपयोग नसतो किंवा खूप बेसिक देऊन पण उपयोग नसतो. सो असं काही वेगळं की जे लोकांना भावलं पाहिजे आणि आपलं वाटलं पाहिजे. अगदी. येस. तुम्ही उल्लेख केला तसं मिरवणुकीचेही देखावे तुम्ही उभे करता. तर मिरवणुकींच्या बाबतीत काय विचार करावा लागतो आणि बरेचदा आता असं होतं की प्रत्येक वर्षी आता बदल तर होत राहतात. तर मिरवणुकांचे सुद्धा सिस्टीम बदलली जाते की बाबा काही लोक ठरवतात की आपण दुपारी मिरवणूक काढूयात, तर आपण रात्री नको. तर काही ठरवतात की आपण रात्री करूयात, मग लाइटिंग वाला पाहिजे. तर मग अशा वेळी अचानक जे काही चेंज होत असतात तर त्यावेळी मग तुम्ही मिरवणुकीचे देखावे उभे करताना तुमच्यासमोर समस्या कशा असतात आणि ते प्रेशर किती असतं आणि चॅलेंज कसं असतं? याच्यात मी असं म्हणेन की जेव्हा मिरवणुकांचे रथ डिझाईन होतात ना, तर काही देखावे असतात जे डे लाईटमध्ये सुंदर दिसतात, जसे की फुलांचे देखावे. ते तुम्ही रात्री लाईट मारून छान नाही दिसत, ते अगदी सूर्यप्रकाशात असे छान टवटवीत फुलंच छान दिसणार. काही देखावे आहेत जे रात्री रोषणाईमध्ये स्पेशल इफेक्ट्समध्ये छान दिसतात. आणि त्या अनुषंगाने डिझाईन झालेले देखावे जर क्रमवारी चुकली, एखादा फुलांचा देखावा जर रात्री आला तर त्या मंडळाला लाईट लावणं भाग आहे, त्याला जनरेटरचा खर्च आला, त्यामुळे त्यांचं प्लॅनिंग सगळं डळमळलं. बरं, ज्या मंडळाने लाईटिंगचा विचार केला होता, जनरेटर बुक केला होता, ते मंडळ जर दुपारी गेलं त्यांनी लाईट ऑनच केले नाही, इथं त्यांचंही नुकसान आहे. त्यामुळे असं वाटतंय की जे परंपरागत क्रमवारी होती ती आता जराशी डामाडोल झालेली आहे, कारण गणपती मानाचे आणि त्यामुळे थोडंसं झालेलं आहे. तर ह्याच्यात थोडंसं वाईट वाटतं की आम्ही जेव्हा डिझाईन करतो, स्पेशली मी जर विचार केला की मी डिझाईन करतो तर हा गाडा साधारण संध्याकाळी 7:30-8च्या आसपास तो समाधान चौकात असेल किंवा 12 वाजेपर्यंत तो पुढे शर्मिलीच्या इथपर्यंत येईल. तर तेव्हाचा ऑडियन्स काय आहे, तेव्हाचा प्रेक्षक, जागरूक प्रेक्षक जो गणपती बघायला आलेला आहे, कारण त्यांना डोक्यात धरूनच मी तो विषय डिझाईन केलेला असतो. पण आमचा गाडाच जर रात्री 3 आणि 4 नंतर रस्त्यावर लक्ष्मी रोडला आला तर मग ती सगळी गेलेली कला मातीमोल ठरते, कारण मग ऑडियन्सच नाही आहे त्या गोष्टीला. अगदी. हे थोडंसं वाटतं. हे चॅलेंजेस असतात आणि चॅलेंजेस यावेत. येस. तर आपण पुढे चॅलेंज अजून काही चॅलेंज म्हणजे गेल्या 3-4 वर्षांपासून तर भयंकर वाढलेले आहेत, कारण मेट्रोचा पूल झालेला आहे, त्यामुळं उंचीची मर्यादा आहे. परत बजेट्सचे तर आहेतच चॅलेंजेस. आणि एखादी सजावट जेव्हा तुम्ही जागेवरती करता तेव्हा ती इन अ वे सोपी असते, कारण ती एका जागी स्थिर आहे. एखादी सजावट तुम्हाला चालू रथावरती करणं आहे, मग त्याचं फिटिंग आलं, त्याचं बॅलन्सिंग आलं, त्याची मांडणी आली, मेनली वेट बॅलन्स करणं आलं. आता आपल्याकडे जे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर ट्रॉली असतात आपल्याकडे, त्याच्यावरती आता ती 6x12ची ट्रॉली असते, त्याच्यावरती 16x18चे असे गाड्या आम्ही करतो, प्लॅटफॉर्म उभे करायचं. मग ते एक थोडंसं दिव्य असतं. बरं, आणि ह्या सजावटीसोबतच रस्ता कुठून मिरवणूक जाणार आहे, तो ती इकडे टर्न बसेल का, कुठे अडकेल का, ह्या सगळ्याचा विचार पण आधी करावा लागतो. मग कुठे काही फोल्ड करावं लागत असेल तर मग ते आधीच त्याचं प्री प्लॅनिंग करावं लागतं. या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत. अभ्यास प्रत्येक गोष्टीचा. येस. आणि इथे मुळात काही वेळा असंही होतं ना की आपण मंडपात जे देखावे उभे करतो त्याचाच काही भाग आपण रथाला कसा जोडता येईल याचा विचार चांगल्या पद्धतीने करत असतो. अगदी. माझा पुढचा प्रश्न असा आहे की असे कोणते देखावे तुम्ही उभे केले ज्याच्यामुळे तुमच्या करिअरला एक दिशा मिळाली आहे किंवा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे? म्हणजे मी चित्रपटसृष्टीचं म्हणाल तर लापता लेडीजचं मी आर्ट डिरेक्शन केलं होतं आणि जी ऑस्करमध्ये भारताकडून सिलेक्ट झाली होती. आणि गणेशोत्सवाचं जर म्हणाल तर जसं मी म्हणलं की जेव्हा माझे वडील आजारी होते आणि मला पहिल्यांदा एकट्याने 3 रथ करावे लागले होते 2013 साली, सो तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. ग्लोबल गणेश फेस्टिवल ह्या उपक्रमाअंतर्गत जागतिक स्तरावर आपला गणेशोत्सव जातोय, तर मग
आपल्या कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांना किंवा कला दिग्दर्शकांसाठी अशा कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात? संधी तर भरपूर आहेतच. जसं आपण आपल्या गणेशोत्सवात एवढा सुंदर आहे हा उत्सव. म्हणजे जर काही जागतिक तुम्ही सण बघितले किंवा उत्सव बघितले, म्हणजे टोमॅटो फेकणं किंवा हॅलोवीनमध्ये भूतं बनवून नाचणं, या सगळ्यांमध्ये आपला गणेशोत्सव नेहमी टॉपच आहे. कारण भूतं बनवून नाचण्यापेक्षा इथं भक्तिरसात नाचणं कधीही छान आणि मस्त आहे हे. आणि 10 दिवसांचं हे वातावरण आहे. म्हणजे पक्षी कसा चातक पाण्याची वाट बघत असतो, तसे कार्यकर्ते वाट बघत असतात गणपतीची. तर त्यामुळे हा उत्सव स्वतःच एवढा सुंदर आहे आणि ह्या उत्सवात इतकी वेगवेगळ्या प्रकारची लोकं जोडलेली आहेत. आता आपलाच उत्सव अजून ग्लोबल करण्यासाठी मी असं म्हणेन की प्रत्येक गणेश मंडळांचे निदान 10 कार्यकर्त्यांच्या ओळखीचे तरी जगभरात कुठे ना कुठे लोक असतात. त्यांनी फक्त स्वतःचं मंडळ त्या लोकांपर्यंत पोहोचवलं ना तरी आपला उत्सव जगात पोचेल आरामात, याची मला गॅरंटी. प्रत्येकानं पावलं उचला तरच आपण. आणि आज सोशल मीडिया एवढं मोठं माध्यम आहे हातात, त्यामुळे ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. अगदी अगदी. येस, सोशल मीडियात एकांतात राहू नका. सोशल येस, म्हणजे पोचवण्यासाठी. हो अगदी. आणि काय होतंय की आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी, जसं टुरिस्ट म्हणूयात आपण, टुरिस्ट आपल्याकडे येण्यासाठी आपला उत्सव किती सुंदर आहे हे आपण आत्ता काय होतं, तुम्ही मला दाखवताय, मी तुम्हाला दाखवतोय, इन्स्टेड ऑफ आपण मिळून जगाला दाखवूयात, हा विचार थोडासा रुळला पाहिजे. अरे वा, खरंच हे महत्वाचं वाक्य आहे. मला प्रचंड आवडलंय. आपण आपल्यापुरतं मर्यादित न राहता आपण आपला उत्सव बाहेर जगाला दाखवूयात आणि योग्य पद्धतीने दाखवूयात. एक कार्यकर्त्यांना, कलाकारांना तुमचा काय सल्ला राहील यापुढे? उत्सव ही आपली एक परंपरा आहे. आपण खूप लकी आहोत की आपल्याला या सगळ्या वातावरणात फ्री ऑफ कॉस्ट राहता येतं आहे, टू बी ऑनेस्ट. आणि ही आपली जबाबदारी आहे की हा उत्सव असाच पुढे वाढवत नेणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि तो वाढवताना याला कुठेही गालबोट लागणं हा जो प्रकार आहे हे थोडंसं कमी व्हायला पाहिजे. देखाव्यांची आपल्याकडे परंपरा आहेत, ती पुढेही चालू राहणार, भव्य दिव्य देखावे होतच राहणार. पण जे वेगवेगळ्या माध्यमांमुळे किंवा काही गोष्टींमुळं काही गालबोटं लागतात त्याच्याकडे थोडंसं कमी लक्ष देऊन जो मूळ गणेशोत्सव आहे आणि मूळ गणेशोत्सवाचं काय म्हणूयात जो पर्पज आहे त्या पर्पजसाठी जगून उत्सव साजरा करणं खूप महत्त्वाचं आहे. खरंच परंपरा आणि संस्कृती जोपासणं गरजेचं आहे. हो. आणि ते देखाव्यांमधून सुद्धा आपण जपलं पाहिजे, बरोबर, ते दाखवलं पाहिजे. आणि आपल्याकडे परंपरा आहेत, ज्यांच्याकडे नाही आहेत ते आत्तापासून परंपरा बनवायला सुरुवात करतात. आपल्याकडे आहेत ती आपण जपली पाहिजे. गणेशोत्सवानं तुम्हाला काय दिलं? गणेशोत्सवाने मला आत्मविश्वास दिला कलाकार म्हणून. गणपतीचे सेट्स बनवून मला जो कॉन्फिडन्स दिला आहे तो इतर कुठेही, म्हणजे तो कदाचित मला कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन पण मिळाला नसता. कारण इथं जे लढण्याचं सामर्थ्य मिळतं आहे, कारण वेळेचं बंधन, बजेटचं बंधन, त्यामुळे मी असं म्हणेन की आत्मविश्वास दिला. कमाल कमाल. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे गणपती बाप्पाकडे कोणतं मागणं आहे, प्रार्थना काय? गणपती बाप्पाला प्रार्थना हीच आहे की खूप वर्ष तुझी सेवा करायची आहे आणि खूप छान सेवा करायची आहे. सगळ्या कलाकारांना मान मिळेल, योग्य त्यांचं मानधन मिळेल अशी कार्यकर्त्यांनाही सद्बुद्धी दे. कार्यकर्त्यांना छान वर्गणी मिळेल अशी वर्गणीदारांना सद्बुद्धी दे. आणि हा उत्सव अजून मोठा होऊ देत, हीच प्रार्थना. वा, मंडळी खूप छान गप्पा झाल्या क्षितिज दादासोबत. आणि आपल्याला देखाव्यांच्या दृष्टीनं सुद्धा आपला उत्सव उलगडता आला, त्यांचा एकूण प्रवास जाणून घेता आला. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जागतिक पातळीवर जायचं असेल आपल्या उत्सवाला घेऊन, तर आपण एकत्र येऊ सगळे स्थानिक लेवलला आणि मग आपला गणेशोत्सव आपण वर घेऊन जाऊयात चांगल्या पद्धतीनं. आपल्या परंपरा, आपली संस्कृती जोपासूया आणि कलाकारांनाही त्यांचा मान देऊयात, नाही का? तर या नोटवर मी तुमची रजा घेतो. दादा, खरंच तुम्ही आलात, थँक्यू, त्याबद्दल धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. Cosmic Canvas Studios presents Utsavanini Season 2, sponsored by Global Ganesh Festival.
असोसिएट अँड गिफ्टिंग स्पॉन्सर तिकडम, स्टेप इन टू स्टाईल, वन टेक ॲट अ टाईम. स्टुडिओ पार्टनर साफ प्रोडक्शन्स, कॅमेरा अँड इक्विपमेंट पार्टनर युगांतर स्टुडिओज. उत्सव आणि मी क्रिएटेड बाय कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज. थँक्यू.